आसक्ती मनामध्ये असं लोभ असेल तर ते काम सक्सेसफुल होत नाही, ते काम परिपूर्णाला सुद्धा जात नाही. आणि मी तर असं माझं म्हणणं आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण. ज्या दिवशी तुम्ही सत्य संकल्प घेऊन या समाजासमोर जासाल ना महाराज, तर निश्चित भगवंत सुद्धा तुमचं कार्य पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. ज्यांनी हे सुंदर असं आंदोलन हाती घेतलंय, आमचे मनोज पाटील जरांगे, एवढे दिवस झाले, हा काय पहिला लढाई असं नाही महाराज. पाठीमागं सुद्धा सास्ते पिंपळगावला किती दिवस, 109 दिवस तिथं सुद्धा आंदोलन झालं. पण ते आंदोलन वेगळं आणि हे आंदोलन वेगळं. इथं आता एक घाव दोन तुकडे 14ला होणार म्हणजे होणार. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला फक्त एकच करायचं, सर्वांनी त्या दिवशी काय करायचं, हजर राहायचं. आता समाज तर एवढा येणार आहे, तो समाज ठेवायचा कुठं हा मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आपल्या डोक्यात जे आकडा असतो तो नसतो बरं. एकदा समाजाने कार्यक्रम हातात घेतला ना, आम्ही आमच्या चोखोबरायच्या पुण्यतिथीला असंच ठरवलं होतं की एवढे लोक येतील, अजिबात नाही. ज्या दिवशी चोखोबरायचा पुण्यतिथी महोत्सव समाजाने हातात घेतला, त्या दिवसापासून माझं डोकं बंद पडलं होतं. हजारो लोक सेवा करायचे, हजारो रात्री 3-3, 4-4 वाजे लोक वाढपीचं काम करायचं. 50 ते 60 हजार लोकांना आमरसाचं जेवण. मी जाऊन सुद्धा पाहत नव्हतो कुठून आमरस आला, हा पैसे दिले मी, पण आला कसा, वाढला कसा, काय कसं काय होईल काही सांगता येत. फक्त एवढं ध्यानात ठेवा, आपला संकल्प चांगला आहे, आपला उद्देश चांगला आहे. आणि गरीबाचं लेकरू जर स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता, स्वतःच्या शरीराची पर्वा न करता, आम्ही सुद्धा कीर्तन करतोय महाराज, रात्रंदिवस फिरणं सोपं नाही. आणि एवढ्या लोकांना एवढ्या सभा घेऊन एवढं जे नियोजन चाललंय, हे त्यांच्या स्वतःसाठी नाही, फक्त तुमच्या आणि माझ्या लेकरासाठी चाललंय. आपल्याला परत नाही महाराज. एकदा पाठीमागं मोर्चे निघाले होते, सर्व मराठी समाजाने ठरवलं महाराज, 25-25, 30-30 लाख लोक एका जिल्ह्यात येत होते, एका पोलिसाची सुद्धा गरज नाही पडली महाराज आपल्याला.